दोन नेत्यांच्या लढाईमध्ये आज फासे पारध्यांच्या या खोक्या भोसलेंचा नाहक बळी गेलेला आहे। त्यांच्या घरावर जो हा अन्याय झाला की 2 दिवसातच त्यांना त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं, हे एक निंदनीय घटना झालेली आहे। पुरस्कार देऊ नका, पाणी द्या। आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आज सतीश उर्फ खोक्या भोसले यांना न्याय मिळावा या मागणीसाठीच आम्ही इथं निवेदन देण्यासाठी इथं बुलढाणा जिल्हा इथे कार्यालयाला आलेलो आहेत। ही अशी घटना ऐकताच आमच्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। असं कोणतंही सळो की पळो असा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळून सुद्धा या समाजाला कुठेही थारा नसल्यासारखं या समाज हा निराधार प्रमाणे लोकांनी यांच्यावर अन्याय करत आहेत आणि कोणत्याही कायद्याचं चोप त्यांना लोकांना दिसून येत नाहीत। या लोकांना अज्ञान असल्यामुळं हे लोकांना इथे यांचा उठाव करणार कोणी मागे नसल्यामुळे अशा प्रकारचे या महाराष्ट्रामध्ये घटना होतात आणि या आमच्या महिलावर पण कुठे विविध ठिकाणी त्यांच्यावर असे अन्याय अत्याचार होतात आणि त्यांचा उठाव करणार कोणी सापडत नसल्यामुळं, कोणी उठाव करून घेत नसल्यामुळे अशा प्रकारचा अन्याय समाज सहन करत आहे। परंतु शासनाने यांच्याकडे कठोर ते लक्ष देऊन या समाजांनी सुद्धा आझादीचं जीवन जगलं पाहिजेत, यांना सुद्धा अधिकार मिळाले पाहिजेत। जसं की ॲनिमलसाठी आपण एवढा मोठा राढा केला आणि यांच्यामध्ये एक खोक्या भोसलेच आणि त्यांचा अजून त्यांच्या मागचे जे परिवार आहेत त्यांना सुद्धा या मोठ्या केसेसमध्ये दाबल्या गेलं। तसं त्यांच्या केसेसबद्दल आम्हाला काही म्हणायचं नव्हतं, परंतु त्यांच्यावर त्यांच्या घरावर जो हा अन्याय झाला की 2 दिवसातच त्यांना त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं, हे एक निंदनीय घटना झालेली आहे। अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात फार मोठ्या होत आहेत, परंतु त्या घटना अशा उजागरीमध्ये येत नाहीत। शासनाने यांच्याकडे कठोर लक्ष देऊन या समाजाला आधार मिळावा, या समाजाला न्याय मिळावा, हीच आमची इथं मांग राहील। अन्यथा या समाजांचा नष्ट होण्याच्या मार्गावर आम्हाला दिसत आहेत। आम्ही इतकं पाहूनच सुद्धा आमच्या पाठीमागं मोठ्या नेत्याचा सपोर्ट नसल्यामुळं या समाजावर अशी घटना घडत आहेत। शिरूर येथील फासे पारधी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात ती कारवाई पुनर्वसनाच्या मागणीसाठी आम्ही इथे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी दिलेलं आहे। आज शिरूर या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या घरावर बुलडोजर चालवून वन विभागाने जी कारवाई केली, गावगुंडाने जी कारवाई केली, ती कारवाई अतिशय अमानुष्य आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही कारवाई आहे। या फासे पारधी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय महाराष्ट्रामध्ये होत आहे। दोन नेत्यांच्या लढाईमध्ये आज फासे पारध्यांच्या या खोक्या भोसलेंचा नाहक बळी गेलेला आहे। मला असं म्हणायचं शासनाला की जर त्या वन विभागाने त्यांच्या बकऱ्या, शेळ्या, कोंबड्या ह्या जाळून टाकल्या आणि त्याच्या घर उद्ध्वस्त करून टाकलं, आज एक प्राण्याची दखल घेऊन त्यांनी अशी कारवाई केली। आज जर त्या जाळून टाकलेल्या बकऱ्या वन विभागानं जे जाळून टाकलेले आहे, ती ॲनिमल ॲक्ट नुसार त्या प्राण्याची कोणती त्यांनी दखल घेतली, त्यांनीही सुद्धा हा खोक्या भोसले एवढाच गुन्हा त्यांनी सुद्धा केलेला आहे। मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी गुन्हा जो केलेला आहे त्या गुन्ह्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली असेल किंवा त्यांच्यावर कायदे दाखल केले असेल आम्हाला म्हणणं नाही, परंतु त्यांचे शेजारी जे आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे घरं उद्ध्वस्त करून बुलडोजर लावून उद्ध्वस्त केले। आज अनेक ठिकाणी चोरी करतात, अनेक ठिकाणी मोठमोठे गावगुंड हे करतात। आज वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे गुन्हे केलेलं ठरलेलं आहे। मग त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं का? फासे पारध्याचे जे अल्पसंख्याक आहे, जे कमी समाजाचे लोक, आदिवासी समाजाचे लोक, त्याचं कोणी त्याच्या पाठीमागं नाही। मग अशा लोकांचं घर उद्ध्वस्त करायचं, त्याचं सगळं समूळ नष्ट करून टाकायचं, त्याला संरक्षण नाही, त्याला कोणत्याही गोष्टीचं काही नाही, महिलांवर अत्याचार करायचे, बालकावर अत्याचार करायचे, त्यांच्या घरावर, त्यांच्या संपत्तीवर जे अत्याचार करायचे, अशी ही काळीमा फासणारी घटना ही फासे पारधी समाजावर कुठवर चालणार आहे। माझं शासनाला अशी विनंती आहे की अनेक कायदे अट्रॉसिटी खाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येऊ शकतात। आमचे फासे पारधी आदिवासी समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करू शकतात। फासे पारधावर या घटनेवरून अनेक चळवळी, अनेक लोकांची ताकद महाराष्ट्रामध्ये फासे पारधी लोकांच्यावर गुन्हे करण्याची वाढू शकते। म्हणून त्या लोकांच्या संरक्षणासाठी शासनाने कठोर ते कठोर कारवाई करून त्या समाजाला न्याय दिला पाहिजे, त्याचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे, त्याच्यावर उपचार झाले पाहिजे, त्यांची सगळी मालमत्ता त्यांची जी जप्त केली, त्याची नष्ट केलेली आहे, ती पूर्ण त्याला पूर्वतास मिळाली पाहिजे आणि फासे पारधी समाजाला महाराष्ट्रात संरक्षण कायदा हा लागू झाला पाहिजे, अशी आमची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना, सरकारना, शासनाला, सर्व अधिकाऱ्यांना अशी विनंती की त्यांनी लागू केला पाहिजे कायदा।